या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। नवी दिल्लीमध्ये एनडीए संसदीय पक्षाची आज मोठी बैठक। सकाळी 9:30 वाजता संसद भवनामध्ये बैठकीचं आयोजन। जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 हटवण्याच्या घटनेला 6 वर्ष पूर्ण। आजच्या दिवशी केंद्र सरकार पुन्हा मोठा निर्णय घेणार का, याकडे लक्ष। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि अजित डोवाल यांच्यामध्ये संसद भवनात बैठक। गृह विभागाचे सचिव गोविंद मोहन यांनी घेतली अमित शहांची भेट। डोनाल्ड ट्रम्प भारतावर आणखी टॅरिफ। डोनाल्ड ट्रम्प यांची सोशल मीडियावर पोस्ट। डोनाल्ड ट्रम्प यांच्या करवाढीच्या धमकीनंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून स्टेटमेंट जारी। भारताला लक्ष्य करणं अन्याय आणि तर्कहीन, भारतानं अमेरिकेला सुनावलं। अनिल अंबानींना ईडीचं समन्स। चौकशीसाठी ईडी कार्यालयामध्ये हजर राहण्यास सांगितलं, सूत्रांची माहिती। परत गोगावलेच रायगडचे पालकमंत्री व्हायला हवेत। 15 ऑगस्टला झेंडावंदनाचा मान गोगावलेंनाच मिळावा, ही मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार मंत्री उदय सामंतांची प्रतिक्रिया। आज सकाळी 11 वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक। कॅबिनेटमध्ये राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या खाते बदलानंतर पहिलीच कॅबिनेट। माधुरी हत्तीड आणि दादर कबूतरखान्याबाबत आज बैठक। जनभावना आणि कायदेशीर बाबी विचारात घेऊन निर्णय होणार, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। माधुरी हत्तीणीला एक प्रकारे प्राण्यांच्या वृद्धाश्रमामध्ये ढकललं गेलं। या प्रकरणी जैन मुनी धर्माचार्यांनी भाजपच्या नावाने इशारा दिला। भारतात पेटाला एवढंच काम उरलं आहे का, सामनातून सवाल। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मल्टिप्लेक्स मालक चित्रपट निर्मात्यांची बैठक बोलावली। मराठी चित्रपटांना स्क्रीन उपलब्ध करून देण्यासाठी बैठक। प्रकाश सुर्वेंच्या विरोधात निवडणुकीमध्ये भ्रष्टाचाराचे आरोप करणारी याचिका हायकोर्टानं फेटाळली। याचिकेत कारवाई करण्याचं वैध कारण नाही, हायकोर्टाचं निरीक्षण। दत्तात्रय भरणे आज कृषी मंत्रीपदाचा पदभार स्वीकारणार। मी चुकणारा नाही, खूप समंजस माणूस। कृषी अधिकाऱ्यांच्या तक्रारी आल्या तर योग्य ती कारवाई करेन, भरणेंचं आश्वासन। विधिमंडळ परिसरातील मारहाण प्रकरणामध्ये विशेषाधिकार समिती ॲक्शन मोडवर। गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांकडे विधिमंडळ विशेषाधिकार समितीनं खुलासा मागितला। महापालिका निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे आणि मनसेचं मुंबईतील राजकारण पूर्णपणे संपेल। निवडणुकीनंतर ठाकरेंना भाषेवर राजकारण करण्याची संधी मिळणार नाही, निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं। भाषेचा वाद निर्माण करणाऱ्यांना निवडणुकीमध्ये जनता धडा शिकवेल, त्यामुळे निशिकांत दुबेंनी या विषयामध्ये कुठलेही वक्तव्य करू नये, फडणवीसांचा सल्ला। कायमस्वरूपी वास्तव्य इकडे करतात, त्यांनी मराठी शिकली पाहिजे। उद्योग करा पण मराठीचा अपमान करू नका, दुबेंच्या वक्तव्यावरून छगन भुजबळांचा सल्ला। फडणवीस जर दुबेंना संरक्षण देऊ म्हणत असतील तर जनता त्यांना स्वाभिमान दाखवेल। दुबेंवरून शशिकांत शिंदेंची फडणवीसांवर टीका। भाजपा पक्षाची मुंबईतील लोक कमी पडत असल्यानं भाजपला दुबेंची गरज। मराठीला डावलू नये एवढी आमची इच्छा, जयंत पाटलांची प्रतिक्रिया। मुंबईमध्ये आणि ठाकरे बंधू संपलेत की नाही ते येऊन पहा, निशिकांत दुबेंच्या टीकेवरून अविनाश जाधवांचा पलटवार। कुणीही एकत्र आलं तरी मुंबई महापालिकेवर महायुतीचाच विजय होणार। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या चर्चांवर फडणवीसांची प्रतिक्रिया। मुंबई महापालिकेमध्ये सुद्धा महायुतीला विजय मिळेल आणि महायुतीचा भगवा मुंबई पालिकेवर फडकेल, हिंगोलीमधल्या कावड यात्रेमध्ये उपमुख्यमंत्री शिंदेंनी व्यक्त केला विश्वास। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये यापुढे काय काय घडणार याची तुम्हाला कल्पना नाही, राज ठाकरेंचं सूचक विधान। राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण। मनसे मुंबई पालिकेमध्ये 100% सत्तेवर येणार, युतीचा माझ्यावर सोडा, राज ठाकरेंचा मोठा दावा। हिंदी भाषिकांचा द्वेष करू नका, शिवसेनेसोबतच्या युतीबाबत योग्य वेळी भाष्य करेन, राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आदेश। राज ठाकरेंनी सामंतांकडे शिंदेंना जेवणाचं निमंत्रण दिलं होतं, तर शिंदेंनीही राज ठाकरेंना जेवणाचं निमंत्रण दिलं असेल। शिंदेंची शिवसेना आणि मनसेत काही बोलणी सुरू आहे का, या प्रश्नावर शंभूराज देसाई यांची प्रतिक्रिया। मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानांना 2 कोटींचा भूर्दंड, महापालिकेकडून कारवाईचा बडगा सुरूच। राज ठाकरेंच्या विरोधात उत्तर भारतीयांची थेट सुप्रीम कोर्टात याचिका, हायकोर्ट सुट्टीवर आहे का, सुप्रीम कोर्टाचा सवाल। शिवसेनेचा बाप मीच, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त वक्तव्य। भंडाऱ्यामधल्या भाजप कार्यकर्ता मेळाव्यात परिणय फुकेंचं वक्तव्य। फुकेंनी माफी मागावी, अन्यथा शिवसेना स्टाईलनं उत्तर देऊ, शिंदेंच्या शिवसेनेची पत्रकार परिषदेमधून मागणी। पुढची बातमी, शिवसेनेचा बाप मीच आहे असा फुकेंच्या बोलण्याचा अर्थ होत नाही, परिणय फुकेंच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री फडणवीसांचं स्पष्टीकरण। चांगल्या भाषेमध्ये उत्तर देण्याचं कसब माझ्याकडे सुद्धा आहे, शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाटांचा फुकेंना इशारा। तर बाप वगैरे काढला असेल तर हे योग्य नाही, कुणीही वादग्रस्त वक्तव्य करू नये, बावनकुळेंचा सल्ला। मित्रपक्षाला वेदना होतील अशी वल्गना करणं योग्य नाही, शिवसेनेचा बाप म्हणजे एकच, बाळासाहेब ठाकरे। परिणय फुकेंच्या वक्तव्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया। नेत्यांनी संयमानं बोललं पाहिजे, माहितीमधल्या पक्षातील नेत्यांनी बोलताना काळजी घ्यावी, फुकेंनी केलेल्या वक्तव्यानंतर शंभूराज देसाई यांची प्रतिक्रिया। दोषमुक्ती दोषारोप पत्राबाबत वाल्मिक कराडची हायकोर्टात रिट पिटिशन, कराडची वकिलांमार्फत हायकोर्टात धाव, सूत्रांची माहिती। संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 18 ऑगस्टला। कराड आणि धनंजय मुंडेंच्या संपत्ती जप्तीच्या अर्जावर अद्याप निर्णय नाही, कराडच्या जामीन अर्जावर सुद्धा सुनावणी झाली नाही।
महादेव मुंडे प्रकरणातील आरोप खोटे, वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराडनं आरोप फेटाळले. मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन सीबीआय चौकशीची मागणी करणार. महादेव मुंडेंच्या हत्येच्या दिवशी माझे वडील तिरुपतीला होते. महादेव मुंडेंना ओळखत नव्हतो असंही केलं स्पष्ट. बीड महादेव मुंडे हत्या प्रकरणातील तपासाला वेग, एसआयटी पथकाकडून घटनास्थळाचा स्पॉट पंचनामा. महादेव मुंडेंची हत्या झाली त्या स्थळाची एसआयटी प्रमुखांकडून पाहणी. महादेव मुंडेंच्या हत्येमध्ये कराड कुटुंब आरोपी, पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते शिवराज बांगर यांची प्रतिक्रिया. मनोज जरांगे पाटील आज धाराशिव दौऱ्यावर. 29 ऑगस्टला मुंबईमध्ये होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बैठक. संतोष बांगरांनी काहींना कावड यात्रेसाठी बोलावलं पण ते आले नाही. ते ज्यांना स्वतःच कावडीमध्ये बसायचे ते कसे येणार तुमच्या सावडीवर? नाव न घेता एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका. 2016 पासून उद्धव ठाकरेंना कावड यात्रेसाठी बोलावलं पण ते आले नाहीत. कावड यात्रेमधील मेळाव्यात आमदार संतोष बांगर यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका. आमदार संतोष बांगरांकडून एकनाथ शिंदेंचा भाई असा उल्लेख. माझ्या भाईच्या मनातील मनोकामना पूर्ण हो. कावड यात्रेतल्या कार्यक्रमात बोलताना संतोष बांगरांचं विधान. राजकारण करत असताना आधी आपलं घर पहा, कोणाचा जय जयकार करून चालत नाही. सोलापुरातल्या कार्यक्रमात मंत्री संजय शिरसाट यांचं वक्तव्य. बार पूर्ण महाराष्ट्रात कुठल्या पद्धतीचे आहेत ते कळणं गरजेचं. सगळीकडे नाचगाणं चालत नाही. नियम म्हणून बार चालवणाऱ्यांवर कारवाई होईल. भरत गोगावलेंचा इशारा. ठाण्यामधल्या डान्सबार संदर्भात अविनाश जाधव आज पोलीस आयुक्तांची भेट घेणार. ठाण्यात डान्सबार सुरू असल्यास तत्काळ बंद व्हावेत अशी विनंती. अविनाश जाधवांची प्रतिक्रिया. पनवेल कोर्टाकडून जामीन मिळाल्यानंतर मनसे नेते योगेश चिले आणि पदाधिकाऱ्यांचं फटाके फोडून स्वागत. योगेश चिले आणि पदाधिकाऱ्यांनी पनवेलमधील डान्सबार फोडला होता. त्यानंतर त्यांना अटक झाली. मीरा भाईंदरमध्ये मनसे पदाधिकाऱ्यांनी डीसीपी राहुल चव्हाण यांची भेट घेतली. बेकायदेशीर डान्सबार, ड्रग्ज माफियांवर कारवाईची मागणी. चीननं भारताचा 2000 चौरस किलोमीटरचा भूभाग गिळंकृत केलेला आहे. हे तुम्हाला कसं कळलं? जर तुम्ही खरे भारतीय असता तर तुम्ही असं विधान केलं नसतं. राहुल गांधींना सुप्रीम कोर्टानं सुनावलं. चीन संबंधीच्या मुद्द्यावरून सुप्रीम कोर्टानं विरोधी पक्षनेते राहुल गांधींना सुनावलं. आता तरी राहुल गांधी सुधारतील, भारतविरोधी वक्तव्य करणं बंद करतील. मुख्यमंत्री फडणवीसांचा राहुल गांधींना टोला. राहुल गांधींना न्यायालयानं चक्राप लगावली. राहुल गांधींनी आता तरी बोध घ्यावा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची टीका. बीडमधल्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या बॅनरवर धनंजय मुंडेंचा फोटो नाही. भाजपचे राजाभाऊ मुंडे आणि बाबरी मुंडेंचा 7 तारखेच्या बीडच्या वडवणीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश होणार. रामभाऊ काळजी करू नका, तुम्हाला आणखीन एक संधी मिळणार. राम सातपुतेंना उद्देशून मंत्री संजय शिरसाट यांचं सूचक विधान. धाराशिव जिल्ह्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार राहुल मोटे आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या अल्पसंख्याक विभागाचे नांदेड जिल्हाध्यक्ष शेख मकसूद यांचा राजीनामा. संग्राम जगताप मुस्लिम समाजावर टीका करत असल्याचा आरोप. सामाजिक कार्यकर्ते अंजली दमाने यांच्या विरोधात धुळ्यामधल्या शिरपूर कोर्टानं वॉरंट जारी केला आहे. 2016 मध्ये माजी महसूल मंत्री आणि तत्कालीन भाजप नेते एकनाथ खडसेंवर दमानिया यांनी आरोप केले होते. धनंजय मुंडेंकडून वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या कामांची पाहणी. विकास आराखड्याच्या माध्यमातून डोंगर तुकाई परिसरात काम सुरू. धनंजय मुंडेंनी केली कामाची पाहणी. जोगेश्वरी विधानसभेत माजी भाजप नगरसेविका आणि ठाकरेंच्या नेत्यांमध्ये पाण्यावरून श्रेयवादासाठी बॅनरबाजी. कन्यापाडामध्ये नवीन पाईपलाईनचं काम सुरू झाल्यानंतर दोघांमध्ये श्रेयवादासाठी चढाओढ. पुण्यामधल्या कोथरूड पोलिसांनी जातीवाचक शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा तरुणींचा आरोप. पोलिसांवर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी. पीडित तरुणींचा पोलीस आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या. आमदार रोहित पवारांची तरुणींशी चर्चा. पुणे संभाजीनगर पोलिसांनी मारहाण केल्याचा तरुणींचा आरोप. पुणे पोलीस आयुक्त पोलिसांना पाठीशी घालतायत. पोलिसांच्या विरोधात न्यायालयात जाणार. पीडितांच्या वकिलांची माहिती. नागपूर शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणी 2 शिक्षणाधिकाऱ्यांना 7 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी. राज्य सरकारनं कोर्टामध्ये अपील दाखल केल्यानंतर शिक्षणाधिकारी सिद्धेश्वर काळुसे, रोहिणी कुंभार यांना पोलीस कोठडी मंजूर. पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचं समोर. संबंधित पुरुषांकडून पैसे वसूल करण्यासाठी नोटीस. पैसे परत न केल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे मुख्यमंत्र्यांचा इशारा. ऑटोमॅटिक दरवाजे लोकल डिसेंबरमध्ये धावणार. सुरुवातीला 2 लोकलची चाचणी, त्यानंतर सर्व लोकल प्रोटोटाईप होणार. लवकरच 238 एसी ट्रेनसाठी निविदा. कल्याण पश्चिममधील टिळक पोलीस ऑफिसचा सर्व्हर डाऊन. नागरिकांची मोठी गैरसोय. राख्या पाठवण्यास बहिणींना अडचण. ठाण्यामधल्या रिक्षाचालकांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा देण्यास नकार. रॅपिडो बाईक टॅक्सीमुळे उत्पन्नावर परिणाम होत असल्याचा दावा फेटाळला.
ऊस संपादन यादीमधील बनावट नावं आणि बनावट रहिवासी याद्यांच्या आधारे माडाची घरं घेतली. मास्टर लिस्टमधील घरांचा ताबा घेणाऱ्या 15 जणांच्या विरोधात येरवाडी पोलिसात तक्रार दाखल. मंदी असताना सुद्धा ई सिगारेट विक्री. कुर्ल्यामध्ये 25,50,000 किमतीचा 1,884 इतका ई सिगारेटचा साठा जप्त. मीरा भाईंदरमध्ये महिलांच्या सशक्तीकरणासाठी पवारांच्या राष्ट्रवादीचा उपक्रम. शांतीनगरमध्ये महिलांसाठी सिलाई आणि फॅशन डिझाईन प्रशिक्षण शिबिर सुरू. मीरा भाईंदर शहरामध्ये 24 तास सुरू राहणारा रुग्णसेवा मदत कक्ष कार्यान्वित. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यक्रम. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांच्या गर्दीची उच्चांकी नोंद. एप्रिल ते जून या काळामध्ये 13.6 दशलक्ष प्रवाशांनी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवास केला. मुंबईमध्ये हार्बर मार्गावरील वाशी रेल्वे स्थानकात इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगचं काम करण्यात येणार. याचपासून शुक्रवारपर्यंत दररोज रात्री 11:15 ते पहाटे 4:45 या वेळेमध्ये अप आणि डाऊन मार्गावर विशेष ब्लॉक असणार. 11वीच्या प्रवेशासाठी ओपन टू ऑल फेरीमध्ये अर्जासाठी आज अखेरची संधी. विद्यार्थ्यांना जाहीर होणाऱ्या महाविद्यालयाची माहिती बुधवारी मिळणार. गणेशोत्सवासाठी पुण्यातून धावणार 122 लालपरी. स्वारगेट आणि पिंपरी चिंचवड आगारातून सोडण्यात येणार अधिकच्या बसेस. कोथरूडच्या पीडित तरुणी न्यायालयामध्ये मागणार दाद. पोलिसांवर अॅट्रॉसिटी दाखल करण्याची मागणी. वंचितचा पीडितांच्या मागण्या. सोलापुरातल्या करमाळा तालुक्यामधल्या रावगावमध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन. कीर्तन प्रवचन आणि हरिपाठ गावकरी दंग. परभणी शहरामधल्या क्रांतीनगर भागामध्ये घरफोडी. रोख रकमेसह सोन्या चांदीचे दागिने लंपास. कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. परभणीमध्ये पोलीस मुख्यालयामध्ये 252 निवासस्थानांच्या बांधकामाचा शुभारंभ. नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या हस्ते शुभारंभ. बुलडाणा शहरामधल्या तरुणाच्या हत्येचा सीसीटीव्ही समोर. धामणदरी परिसरात 3 दिवसांपूर्वी 19 वर्षीय तरुणाची चाकू हल्ला करत हत्या. 3 आरोपींना अटक. 2 फरार. नंदुरबार जिल्ह्यामध्ये हवामानामध्ये बदल होत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम. सर्दी, खोकला आणि ताप, अंगदुखीच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ. साताऱ्यामधल्या वाईच्या कुसगावमधील ग्रामस्थांचा वाई ते मुंबई लाँग मार्च. अवैध खडी क्रशर प्लांटच्या विरोधात कुसगावातील ग्रामस्थ आक्रमक. बीडमध्ये 16 वर्षीय अल्पवयीन शाळकरी मुलीचं अपहरण करून विनयभंग. बीडच्या नेकनूर पोलीस स्टेशन हद्दीमधली घटना. 3 आरोपींच्या विरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. एका दिवसामध्ये तब्बल 370 मुंबईकरांना श्वानांचा चावा. माहिती अधिकारामधून माहिती समोर. नंदुरबार शहरामध्ये गणेश मूर्ती बनवण्याचं काम अंतिम टप्प्यात. नंदुरबार शहरामधल्या 4,000 कारखान्यांमध्ये 1 लाखांपेक्षा अधिक गणेश मूर्ती तयार. नंदुरबारच्या शहादा बाजार समिती परिसरात संशयास्पदरित्या फिरणाऱ्या एकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात. 3 महिन्यांपूर्वी चोरी केलेल्या 17 लाखांच्या दागिन्यांचा छडा लावण्यात पोलिसांना यश. नंदुरबारच्या अक्कलकुवामध्ये भांड्यांचे संच घ्यायला आलेल्या महिलांनी केला रास्ता रोको. भांड्यांचे संच 5 तास रांगेमध्ये उभं राहूनही न दिल्यानं महिला संतप्त. नंदुरबार जिल्ह्यामधल्या घरकुलच्या लाभार्थ्यांना 50,000 रुपये अधिक वाढून मिळणार. आधी लाभार्थ्यांना शासनाकडून 1,30,000चं अनुदान मिळत होतं. त्यात आता 50,000ची वाढ करण्यात आली आहे. जळगावमध्ये एक शाम देश के नाम या देशभक्तीपर कार्यक्रमाचं आयोजन. कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा सत्कार. जळगाव एमआयडीसीमधील बॅटरी कंपनीमध्ये शिशाच्या 327 किलोंच्या प्लेटची चोरी. आनंद बॅटरी कंपनीमध्ये घडली चोरीची घटना. 4थ्या वर्ल्ड चिल्ड्रन्स तायक्वांडो युनियन अजिंक्यपद स्पर्धेमध्ये भारतीय मुलांची चमकदार कामगिरी. लहान वयोगटातील खेळाडूंनी पुमसे आणि क्युरोगी प्रकारांमध्ये 22 सुवर्णपदकं जिंकली. झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचं निधन. दिल्लीमधल्या गंगाराम रुग्णालयामध्ये घेतला अखेरचा श्वास. तमिळनाडूच्या लोकसभा खासदार आर सुधा यांच्या गळ्यातील सोन्याची चैन चोरट्यांनी हिसकावली. संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू असताना राजधानी दिल्लीच्या तमिळनाडू भवन जवळची घटना. 2 वोटर आयडीच्या दाव्यामुळे तेजस्वी यादव अडचणी. तेजस्वी यादवांना निवडणूक आयोगानं नोटीस जारी करत तपशील मागितला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची सुरक्षेत मोठी चूक. न्यू जर्सीमधल्या ट्रम्प यांच्या गोल्फ क्लबवर विमान दिसल्यानं खळबळ. 4 आठवड्यामध्ये फुटपाथसाठी नियम बनवा अन्यथा ॲक्शन घेऊ. सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र आणि राज्य सरकारांना इशारा. कुलगाममध्ये सलग 4थ्या दिवशी चकमक सुरू. 2 दहशतवादी ठार. 4 सैनिक जखमी. रुद्र हेलिकॉप्टर आणि ड्रोनचा शोध सुरू. कुलगाममध्ये दहशतवाद्यांसोबत चकमक. सुरक्षा दलांकडून परिसरात नाकाबंदी. जम्मू काश्मीर जिल्ह्यात दहशतवाद विरोधी कारवाई. 12 वर्षामध्ये पहिल्यांदा सलग 2 महिने सरासरीपेक्षा जास्त पाऊस. मान्सूनचा निम्मा हंगाम संपला. यंदा 4.1% जास्त पाऊस झाला. 2013मध्ये केदारनाथमधील आपत्तीमध्ये बेपत्ता झालेल्या नागरिकांच्या सांगाड्यांचा शोध पुन्हा सुरू. आपत्तीनंतर 1,000हून अधिक लोक असूनही बेपत्ता. या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका.